नमस्कार यूट्यूबकर, चवीचे खवय्ये या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। रोजच्या धावपळीच्या जीवनात आपल्या शरीराची काळजी घेणं जास्त गरजेचं असतं आणि त्यासाठी सकाळी सकाळी पौष्टिक व चविष्ट नाश्ता भेटणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे। आज मी तुम्हाला कोणतीही पूर्वतयारी न करता मस्त खमंग पौष्टिक ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवून दाखवणार आहे। ज्यांना डायबिटीज आहे, वजन कमी करायचं आहे, त्यांनी हा नाश्ता रोज बनवून खाल्ला तरी चालेल। घरच्या काही उपलब्ध साहित्यात कमी खर्चात हा नाश्ता चवीलाही उत्तम लागतो। चला तर मंडळी, बोलण्यामध्ये जास्त वेळ वाया न घालवता लगेचच रेसिपी बनवायला घेऊ। तर हे धिरडे बनवण्यासाठी इथे एक मोठंसं भांडे घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। माप तुम्ही कोणत्याही एका वाटीने सेट करू शकता आणि ज्या वाटीने इथे पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने मी इथे पाव वाटी रवा घेतलेली आहे। आणि जर तुम्हाला इथे रवा वापरायचा नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरू शकता। यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता या तिन्ही जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। जर तुम्हाला इथे ज्वारीच्या पिठाचे धिरडे बनवायचे नसतील तर तुम्ही या जागेत गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। आता हे चांगल्या प्रकारे एकजीव झालेलं आहे। ज्या वाटीने ज्वारीचं पीठ आणि रवा घेतलं त्याच वाटीने इथे 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। या पाण्याला चांगल्या प्रकारे गुठळ्या मोडत मोडत पिठामध्ये एकजीव करून घ्यायचं आहे। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता ज्वारीच्या पिठाने पूर्ण 1 वाटी पाणी शोषून घेतलेलं आहे। आता इथे आणखीन 1 वाटी पाणी टाकूया आणि चांगल्या प्रकारे एकजीव करून घेऊ। आपल्याला हे बॅटर मीडियम कन्सिस्टन्सी मध्ये बनवायचं आहे। आता गुठळ्या मोडत मोडत आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। एकदाच इथे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, हवं तसं इथे पाणी थोडं थोडं वापरत जायचं आहे। तर मंडळी, इथे तुम्ही बघू शकता 1 वाटी ज्वारीच्या पिठासाठी मी 2 वाटी पाणी वापरून असं मीडियम कन्सिस्टन्सीचे हे बॅटर तयार करून घेतलेले आहे। आणि आपल्याला हे बॅटर इथे 5 मिनिट सेट करून घ्यायचं आहे। रवा असल्यामुळे थोडंसं सेट होणं गरजेचं आहे। जोपर्यंत इथे बॅटर सेट होत आहे तोपर्यंत आपण पुढची स्टेप करून घेऊया। तर इथे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये आपल्याला इथे 2 चमचे तेल घ्यायचं आहे। इथे तेल चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि गॅसला आपल्याला मंद आचेवर ठेवायचा आहे। त्यामध्ये 1 चमचा मिक्स मोहरी जिरा टाकायचा आहे। सोबतच आपल्याला तिखटपणासाठी 1 ते 2 मिरच्या अशा बारीक चिरून घेतलेल्या आहेत आणि फ्लेवर चांगला येण्यासाठी पाव चमचा हिंग। या सर्व जिन्नसांचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। काही सेकंदानंतर मिरचीचा कच्चेपणा हा कमी झालेला आहे। तर इथे आपल्याला 1 छोटा कांदा असा बारीक चिरून घ्यायचा आहे। यासोबतच आपल्याला 1 छोट्या साईजचा गाजर असं किसून घ्यायचा आहे। तुम्ही चिरून घेतलं तरी पण चालेल। आणि अर्ध्या ढोबळ्या मिरचीला असं बारीक चिरून घेतलेलं आहे। आणि यासोबतच आता 1 छोट्या आकाराचा टमाटरला पण असं बारीक चिरून घेतलेले आहे। आणि आता या सर्व भाज्यांना यांचा कच्चेपणा जाईपर्यंत 1 ते 2 मिनिटापर्यंत आपल्याला गॅसला थोडंसं फास्ट करून परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे भाज्या कोणत्याही कमी अधिक करू शकता किंवा न भाज्या वापरता सुद्धा करू शकता। फक्त 1 कांदा वापरून सुद्धा करू शकता। जर तुम्हाला इथे भाज्या न फ्राय करता जर वापरायच्या असतील धिरड्यामध्ये तरी सुद्धा तुम्ही वापरू शकता। पण काय होतं, भाज्या कच्च्या वापरल्यामुळे त्यांचा उग्र वास धिरड्यामध्ये लास्ट पर्यंत येतो। म्हणून इथे थोड्याशा भाज्या अशा परतून घेतलं ना तर त्या चवीला खमंग लागतात। गॅसला फास्ट आचेवर ठेवून मी भाज्या कुरकुरीत होईपर्यंत अशा परतून घेतलेल्या आहेत। कमी आचेवर भाज्या फ्राय केला तर त्यांना पाणी सुटतं, म्हणून आपल्याला फास्ट गॅसवरच अशा भाज्या परतून घ्यायच्या आहे। आता आपल्या भाज्या चांगल्या कुरकुरीत झालेल्या आहेत तर गॅस बंद करायचा आहे आणि याच पॅनमध्ये आपल्याला ह्या भाज्या अशा थंड करून घ्यायच्या आहेत। तर मंडळी, इथे भाज्या परतून घेईपर्यंत आपलं पीठ चांगल्या प्रकारे सेट झालेलं आहे आणि रवा वापरल्यामुळे काय झालेलं आहे, चांगल्या प्रकारे हे पाणी शोषून घेतलेलं आहे। हे बघू शकता तुम्ही, थोडंसं घट्ट झालेलं आहे। तर आता यामध्ये आपल्याला आणखीन अर्धी वाटी पाण्याचा इथे वापर करायचा आहे। म्हणजे टोटल 2.5 वाटी पाणी इथे झालेलं आहे। पहिलं 2 वाट्या वापरलेलं, आता अर्धी वाटी वापरले। आता या पाण्याला चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। चांगल्या प्रकारे पाणी एकजीव झालेलं आहे। आता इथे थंड झालेल्या भाज्या यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि इथे भाजी आपल्याला चांगल्या प्रकारे थंडच करून घालायची आहे। गरम गरम अशापर्यंत इथे भाजी घालून घ्यायची नाही। आता इथे फ्लेवर चांगला येण्यासाठी बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर वापरायची आणि आता या सर्व जिन्नसांना या बॅटरमध्ये चांगल्या प्रकारे एकजीव करून घ्यायचा आहे। तुम्हाला इथे पाणी कमी किंवा जास्त लागू शकतं, कारण पिठाच्या क्वालिटीवर अवलंबून असतं पाण्याचं प्रमाण। जर लागलंच तर तुम्ही अर्धी वाटी पाण्याचा वापर इथे करू शकता। अशा कन्सिस्टन्सीमध्ये हे बॅटर झालेलं आहे। आता इथे आपल्याला सोडा किंवा इनो न वापरता पटापट ह्याचे धिरडे बनवून घ्यायचे आहेत। तर मंडळी, इथे थोडीशी मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे। असा एका नॉनस्टिक पॅनला 2 ते 3 थेंब तेल लावून असं ग्रीस करून घेतलेलं आहे आणि नॉनस्टिक पॅन हा चांगल्या प्रकारे म्हणजे आतून धूर निघत आहे असं गरम करून घेतलेलं आहे। आता काय करायचं आहे, आपल्याला 1 पळी बॅटर असं वरतून सोडायचं आहे। एका कडेने सोडायचं आहे पहिलं, असं सोडत सोडत आतमध्ये सोडायचं आहे। म्हणजे 1 ते 1.5 पळी बॅटर एका पॅनसाठी लागतं आपल्याला। जर तुमच्याकडे नॉनस्टिक पॅन नसेल तर तुम्ही डोशाचा तवा असेल ना त्या तव्यावर सुद्धा बनवू शकता। आता हे बॅटर आपल्याला वरतून सुकेपर्यंत गॅसला मंद ठेवून वाट बघायची। बॅटर असं वरतून सुकलं की आपल्याला आणखीन थोडंसं 2 थेंब तेल असं ब्रशनं लावून घ्यायचं आहे आणि 1 मिनिटापर्यंत आपल्याला खालच्या बाजूने याला भाजून घ्यायचं आहे।
तर पाहू शकता मंडळी, इनो किंवा सोडा न वापरता किती मस्त जाळी पडलेली आहे. असं पलटून घेतलं की काही सेकंद आपल्याला भाजून घ्यायचं आहे, जास्त वेळ भाजत बसायची गरज नाही. 1.5 ते 2 मिनिटापर्यंत असं चांगल्या प्रकारे आलटून पलटून मी भाजून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला एका अशा कापडावर काढून घ्यायचं आहे आणि अशाच पद्धतीने संपूर्ण धिरडे आपल्याला इथे बनवून घ्यायचे आहेत. नको सोडा, नको दही, नको इनो. सकाळच्या गडबडीत 5 ते 10 मिनिटात असे मस्त ज्वारीच्या पिठाचे जाळीदार मऊ धिरडे तयार झालेले आहेत. 1 वाटी ज्वारीच्या पिठाने 3 ते 4 व्यक्तींसाठी हा नाश्ता बनवू शकतो. दिसायला जितके छान दिसतात तितकेच चवीला जबरदस्त. दही, कोणतीही चटणी किंवा असेच खाऊ शकता तुम्ही. तर मंडळी, कसे वाटले ज्वारीच्या पिठाचे धिरडे? नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये. अशाच नवनवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा भेटूया. धन्यवाद.